राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थान बेट कोपरगाव येथे गुरुपौर्णिमा 2026 उत्सवाचे भव्य आयोजन। कोपरगाव येथील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थान बेट येथे भव्य गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सर्व कोपरगावातील भाविक भक्तांना स्नेहपूर्वक निमंत्रित करण्यात येते की दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन मठाधिपती परमपूज्य महंत स्वामी रमेशगिरी महाराज व राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी बाबाजींच्या समाधीची महापूजा पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत होणार असून नित्य नियम विधी सकाळी 5 ते 6 वाजता सत्संग व प्रवचन व त्यानंतर प्रसाद वाटप सकाळी 7 वाजता होईल। परमपूज्य बाबाजींच्या पादुकांची उत्सव मूर्तीची षोडशोपचार महापूजा व आरती मठाधिपती परमपूज्य स्वामी रमेशगिरी महाराजांच्या हस्ते होणार असून सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत समाधी मंदिर जवळ होणार आहे। तसेच श्री संत जनार्दन स्वामी समाधी स्थान कोपरगाव पंचक्रोशीतील भजनी मंडळ काकडा आरती हब प्रल्हाद महाराज गरड तसेच समस्त भजनी मंडळाचे श्राव्य संगीत भजन होईल व परमपूज्य बाबाजींच्या पालखीची भव्य मिरवणूक सायंकाळी 7:30 वाजता होणार आहे। या सोहळ्यासाठी परमपूज्य स्वामी रमेशगिरीजी महाराज कोपरगाव, परमपूज्य स्वामी माधवगिरीजी महाराज नाशिक, 1008 महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, 1008 महामंडलेश्वर परमानंदगिरीजी महाराज उपस्थित राहणार असून समस्त साधुवृंद हे देखील उपस्थित राहणार आहे। या गुरुपौर्णिमा उत्सव 2026 साठी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थान श्री क्षेत्र बेट कोपरगाव येथे उपस्थित राहावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळ परमपूज्य स्वामी रमेशगिरीजी महाराज मठाधिपती विश्वस्त दत्तात्रय बाळकृष्ण होळकर, अध्यक्ष विलास यादवराव कोते पाटील, उपाध्यक्ष अंबादास दादा अंत्रे, सचिव त्र्यंबक कृष्णाजी पाटील, अनिल बाप्पासाहेब जाधव, आशुतोष विलासराव पानगव्हाणे, संदीप मोहनराव चव्हाण, अतुल बाबूराव शिंदे, शिवनाथ सुभाषराव शिंदे, मिलन कुमार दौलतराव चव्हाण सदस्य, श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थान व काशी विश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्ट बेट कोपरगाव यांनी केले आहे। SG मराठी न्यूज चॅनल साठी संतोष जाधव, कोपरगाव। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। भारताच्या दिव्य संत परंपरेतील अर्वाचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज समाधी स्थान कोपरगाव बेट या ठिकाणी 29/7/2026 या कालावधीत गुरु पौर्णिमेचा भव्य दिव्य प्रमाणात उत्सव महोत्सव साजरा करण्याचा नियोजन संस्थेचे विश्वस्त मंडळ आणि भाविक भक्तांच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी करण्याचा आयोजन केला आहे। करीत असताना या ठिकाणी आपल्या देशभरातल्या सर्व भाविकांना माहितीच आहे, गुरु परंपरा ही अनादी परंपरा आहे। अशा त्या अनादी परंपरेला अनुसरून आणि व्यास महर्षीच्या त्या लेखणीतून व्यास महर्षीच्या लेखणीतून हा एक गुरु परंपरा सुरू झालेली आहे। आणि आपल्या सर्वांना देशवासियांना माहिती आहे, भगवान प्रभू रामचंद्रांनी सुद्धा आणि वशिष्ठ ऋषींना गुरु केलेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माने सुद्धा सांदीपानी ऋषींना गुरु केला आहे। म्हणून अशी ही अनादी गुरु परंपरा आणि त्याचप्रमाणे इकडे नवनाथांची ही तीच परंपरा आलेली आहे। म्हणून तर अभंगामध्ये गुरु परंपरेच्या अभंगामध्ये म्हटलं आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले। आणि अशी ही गुरु परंपरा भगवान शंकरापासून आणि तीही आलेली आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे। भगवान दत्तात्रयाने सुद्धा 24 गुरु केलेला आहे। गुरु करून त्यांचा त्यामधली गुण घेतलेला आहे। म्हणून अशी अनादी परंपरेला अनुसरून या ठिकाणी
कोपरगाव भेट ही जी भूमी, या भूमीचं काही ऐतिहासिक, धार्मिक आणि असं मोठं वैशिष्ट्य आहे, आध्यात्मिक मोठं वैशिष्ट्य आहे. आणि अशा ठिकाणी एक सत्पुरुष, पुरुष, योगी, शिवयोगी अर्थात राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आणि या ठिकाणी या बेट परिसरामध्ये स्थिरावलेले आहेत. मुळातच या बेटाची परंपरा शुक्राचार्य, कचेश्वर आणि नोहे आणि गंगा गोदावरी आणि या कोपरगावचे आणि काही वैशिष्ट्य आहे. त्या अनुषंगाने एक योगी, शिवयोगी या ठिकाणी समाधी घेऊन भाविक भक्तांना आणि त्या समाधीच्या माध्यमातून आशीर्वाद प्रदान करतात. हा गुरुपौर्णिमेचा महोत्सव याची रूपरेषा 29 तारखेला सकाळी पहाटे 4 ते 5 या कालावधीमध्ये समाधीची पूजा, मूर्तीला अनेक प्रकारचा स्नान, दही दूध पंचामृताचं स्नान, समाधीलाही पंचामृताचं स्नान आणि स्नानानंतर सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या विश्वसंकल्पनेतून निघालेली नित्य नियम विधी, या विधीचं पठण आणि पठनानंतर आणि सर्व साधू संतांच्या उपस्थितीमध्ये पूजा संपन्न झाल्यानंतर, विधी संपन्न झाल्यानंतर सत्संग, प्रवचन, आरती आणि त्यानंतर 8 ते 9 या दरम्यान समाधीची उत्सव मूर्तीची पूजा होईल. पूजानंतर आलेल्या सर्व भारतातील कानाकोपऱ्यातील भाविक आणि काही राज्यातूनही आणि देशाच्याही कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचं वितरण भाविक भक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचं नियोजन आहे. व भाविकांना राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी समाधी स्थानच्या माध्यमातून सर्व भाविकांना महाप्रसादाचं आमंत्रण, निमंत्रण. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. अनादिकालापासून व्यासपूजा ही परंपरा अनादिकालापासून चालत आलेली आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज हे एक महाराष्ट्रातले थोर संत. त्यांची गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम हा 29 जुलै रोजी श्री क्षेत्र कोपरगाव या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानिमित्तानं सर्व महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील विविध भागातून येणारे जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचे भक्त, त्यांना मी विश्वस्त व्यवस्थेच्या वतीनं अशी विनंती करेन की आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं आणि सत्संगाचा, प्रसादाचा लाभ घ्यावा. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांची गुरुपरंपरेची ही जी चालत आलेली आहे, गेल्या 38-39 वर्षापासून या ठिकाणी हा कार्यक्रम आपण साजरा करतोय. तेव्हा मी विश्वस्त व्यवस्थेच्या वतीनं पुन्हा एकदा भक्त परिवाराला विनंती करेल की आपण सदर कार्यक्रमास उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा, सत्संगाचा लाभ घ्यावा. जय जनार्दन, जय जनार्दन. या वेळेला याच्या अगोदरी जेव्हा जेव्हा पावसाळ्यामध्ये आपण प्रसाद करायचो, मसाले भात वगैरे, तर पावसाळ्यामध्ये या परिस्थितीमध्ये प्रसाद वाटप करायला त्रास व्हायचा. म्हणून गेल्या 2-3 वर्षापासून सर्व विश्वस्त व्यवस्थेने आणि भक्त परिवाराने असा निर्णय, विचाराधीन कार्यक्रम होता की या वेळेला आपण प्रसाद, बुंदीचा प्रसाद आणि मसाला चिवडा याचा प्रसाद आपण वाटप करावा. पावसाच्या या वातावरणाच्या दृष्टीनं आपण हा बदल केलेला आहे. त्याला RTO त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाला आपण पत्र दिलेलं आहे. त्यांना आपण विनंती करणार आहोत की
या प्रकारे तुम्हाला जसं म्हणजे नियोजन करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज यांच्या गुरुपौर्णिमे उत्सवानिमित्त 29 तारखेला आपलं बाबाजी जनार्दन स्वामींचे पाद्यपूजा अभिषेक करण्यात आलेला आहे. आणि त्या कोपरगाव बरोबरच जंगली महाराज आश्रम तसंच साईबाबा संस्थान इथेही गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो. तरी आपण नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना पत्र दिलंय. त्यांना पण सांगितलं का तुम्ही नगर मनमाड रोडची जी ट्रॉफिकची व्यवस्था आहे ती थोडी व्यवस्थित करून आम्हाला पाहिजे तेवढं सहकार्य ट्रॉफिकच्या माध्यमातून करावे. आणि तसंच आमचे आमदार आशुतोष दादा काळे व विवेक भैया कोले यांनाही आम्ही प्रत्यक्षात भेटून त्यांना सांगितलं का आपण जरा ट्रॉफिकच्या माध्यमातून व आम्हाला उतरायला जर रस्ता नाही आहे मंदिराजवळ तर त्याच्या माध्यमातून आपण लक्ष घालून तो तेवढं नियोजन करून देण्यात यावं. दरवर्षी आपलं दरवर्षीपेक्षा यावर्षी नक्कीच गर्दी वाढणार आहे. आणि आपण सगळ्यात मोठा आपण यावेळेस निर्णय घेतला जो 1 कोटी प्रसाद घ्यायला गर्दी व्हायची दुपारच्या वेळेस तर ते आपण पावसाच्या याच्यामुळे सकाळपासूनच आरती झाली आणि पाद्यपूजा झाल्यानंतर प्रसाद आपण चालू केलाय सकाळी 6 वाजेपासून. बदललं म्हणण्यापेक्षा जो भाविक गुरु जनार्दन स्वामीचं दर्शन घेईल दर्शन झाल्यानंतर मंदिरातून बाहेर पडताना त्याला प्रसादाची पाकिट देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे ठिकाण बदलणे गुरुच्या स्थानावरच प्रसाद देतोय आपण. जय जनार्दन. परमपूज्य राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे सालाबादप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव म्हणजे आपण याला व्यासपूजा म्हणतो. हा उत्सव दिनांक 29/7/2026 रोजी संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम ट्रस्ट बेट कोपरगाव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. दरवर्षी सदरचा जो गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे तो आपण भक्तनिवासमध्ये आयोजित करत होतो व तो दरवर्षी हे पावसाचे दिवस असल्यामुळं काही तांत्रिक अडचण्या प्रसाद वाटताना येतात ना त्यामुळे चालू वर्षी प्रसाद वाटपाचा जो कार्यक्रम आहे हा आपण थोडंसं त्याची जागा बदलवली आणि सकाळी पाद्यपूजा वगैरे झाल्यापासून आरती झाल्यानंतर सदरचा जो प्रसाद वाटप आहे तो आपल्या आश्रम याच्या मंदिरामध्येच समाधी मंदिराच्या गेटवरच करण्यात येण्याचा विश्वास मंडळानं सगळ्या भाविकांच्या सहकार्यानं ठरवलेला आहे. व्यासपूजेचा कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम हा देशामध्ये आपल्या आध्यात्मिक याच्याप्रमाणे सर्व ठिकाणी जिथे जिथे गुरुपरंपरा चालू आहे त्या ठिकाणी हा आवर्जून उत्सव साजरा केला. या दिवशी गुरूंची जी पूजा आहे इतर वेळी गुरु आपले शक्यतो फुलहार किंवा काही अनेक वेळेस स्वीकारत नाही परंतु हा जो उत्सव आहे या निमित्तानं हा जो हार स्वीकारणं फुलं स्वीकारणं हा उत्सव या दिवशी आयोजित केलेला असतो. आपल्या आश्रमाच्या परंपरेप्रमाणे आमचे राष्ट्रसंत संत जनार्दन स्वामी महाराज हे हयात असल्यापासून हा उपक्रम त्यावेळेस वेगवेगळ्या आश्रमामध्ये तो आयोजित करण्यात येत असे. आमच्या देखील इथं महाराजांची समाधी झाल्यानंतर हा कार्यक्रम आपल्या कोपरगाव पेठमध्ये मोठ्या संख्येनं आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमासाठी महाराजांचे ज्या ठिकठिकाणचे जे भाविक भक्त आहेत संन्यासी शिष्य आहेत हे सर्व आवर्जून या ठिकाणी हजर राहतात आणि त्यांच्या समक्ष उपस्थितीमध्ये हा समाधी पूजनाचा जो कार्यक्रम आहे हा आयोजित करण्यात. सकाळी 4 ते साधारण 5:30 वाजेपर्यंत समाधीची पूजा पाद्यपूजा आणि सर्व यांचे संन्याशांच्या उपस्थित ही पूजा केली जाते. त्यानंतर सत्संग केला जातो आणि सत्संग केल्यानंतर साधारण 7च्या सुमारामध्ये हा जो प्रसादाचा वाटपाचा कार्यक्रम आहे तो सुरू होतो. हा कार्यक्रम झाल्यानंतर मध्ये थोडासा ब्रेक घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर पाद्यपूजा जो कार्यक्रम आहे सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा समाधी स्थानावरच आयोजित केलेला आहे आणि सदा तो जो कार्यक्रम आहे सकाळी 8 ते साधारण 9:30-10 वाजेपर्यंत तो संपन्न होईल. हा कार्यक्रम चालू असतानाच गेटवर प्रसादाचं वाटप आहे तेही सातत्यानं चालू राहील. सदरच्या कार्यक्रमासाठी
आपल्या तालुक्यातील किंवा परिसरातील पंचक्रोशीतील जे भाविक आहे आणि आपल्या राज्यातील देशभरातून जे भाविक आहेत हे मोठ्या प्रमाणात हा देणगी स्वरूपात मदत करतात आणि त्या देणगी स्वरूपातूनच हा जो प्रसादाचा कार्यक्रम आहे त्यांच्या वतीनं तो करण्यात येतो. आपल्याला आग्रहाचं निमंत्रण. आपण या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं श्रद्धेनं उपस्थित राहावं ही आग्रहाचं निमंत्रण, विनंती. धन्यवाद. जय जनार्दन.